तुम्ही इतक्या महाग साड्या नव्हत्या घ्यायला पाहिजे. घरी गेल्यावर पहा मला तुमचे भाऊ किती शिव्या देईन. काय गरज होती म्हणून इतक्या महाग साड्या घ्यायची ही. तर मी काय सांगेन मग? काही नाही सांगायचं. सांगायचं की सुनंदालेच फोन करा म्हणून. मग माझ्यापाशी फोन देऊन द्यायचा. चला लवकर, पहिलेच वेळ झाला आहे. सुनीता वहिनीच्याच मागं सगळे कामं आली असेल. आता काय बरं झालं? काय झालं? काऊन थांबल्या? घ्यायची का मजा आणखी? त्या पहा काय नाव आहे त्याचं, तुम्ही काय नाव सांगितलं लक्षात पण नाही आहे. ती आपल्याला नेहमी भेटून राहिली ही का? तिचं नाव रत्ना आहे. घ्यायची का मजा? काय शांता वहिनी तुम्ही पण? ती पहा पलटून राहिली. अगं रत्ना, इकडे ये रत्ना. आणखीन दिसली ही बाई आणि सुनंदा. आता माहित नाही काय करते तर. हो, मला आवाज दिला का? येते. झाली पण शॉपिंग शांता काकू? आणि लवकर आल्या तुम्ही? आमची तर झाली बाई, पण तू गेली होती तर लवकरच आली. कुठे गेली होती? मी गेली होती पण आणखीन परत चालली. मी हे शेळकेबाई आहे यांच्याकडेच बसली, म्हणूनच मी आता शेळकेबाईकडून निघली आणि बाहेर चालली होती. बाई तुला काम घेऊन नाही का? पोरं बाळ नाही? नाही, मला मुलं बाळ नाही आहे. माझ्या लग्नाला झालेच किती दिवस असे ना. मी राहायला येऊन असता 4 वर्ष झाले. तर तुझं लग्न केव्हा झालं? जाऊ दे, तिच्या मुलं बाळाची काही प्रश्न नाही आपल्याला. बाई तुझा नवरा गिवरा तुला रागवत नाही का? तू बाहेरच दिसतं. आम्ही आलो तेव्हा, जेव्हा बाहेर निघन तेव्हा तू बाहेरच दिसतं. काकू मी बाहेर नाही राहत, मला कामं राहते ना भरपूर, म्हणून मी बाहेर राहते. आता तुमचा ना माझा योगायोग येतच आहे. चला ना शांताबाई लवकर चला, सुनीताबाई वाट पाहत असेल. काय खरेदी केली सुनंदाताई? साड्या घेतल्या आम्ही आणि आता यांना गावाला पण जायचं आहे, म्हणून म्हटलं मी घाई करून राहिली. जाऊ दे चल, तू एवढी इच्छा आहे बाई रत्ना तर चल, कप चहा पिऊ तुझ्या घरी. चल तुझ्या घरी येतो आम्ही. शांताबाई निघा तुम्ही समोर, मी येते दुधाचं पॅकेट घेऊन. माझ्याकडचं दूध खतम झालं आहे, तुम्ही या तोपर्यंत. मी येते दूध घेऊन. दूधही खतम झालं का बाई? हो, कालचं दूध होतं तर आज खतम झालं. नाही रत्ना, आम्ही चाललो घरी. जेवण सुनीतानं स्वयंपाक केला असं, जेवणाची वेळ आहे. कुठे चहा पिता आता शांताबाई? आता केव्हा चहा पिता तुम्ही? सुनीता वहिनीनं चांगला स्वयंपाक केला असं. मी श्रीखंड घेतला आहे सोबत. चला आता गरम गरम पुरी आणि श्रीखंड जेवण करू. श्रीखंड पुरी? हो, श्रीखंड पुरीच. आणि मी बटाट्याची भाजी. हा, खूप छान बेत आहे. आणि गावाकडल्या बायांच्या हातचा तर स्वयंपाक खूपच छान होतो. तुम्ही आले असते माझ्याकडे, पण तुम्हाला तर काम आहे. जा तुम्ही तुमचे कामं करून घ्या. आणखीन किती वेळ फिरा? इतकी ऊन झाली आहे. हो जाते. या नंतर चहा घ्यायला. बाई तू घरी भेटली पाहिजे. माझं काम झालं का मी घरीच जाते ना. आता येईल तुमच्याकडे बोलायला. तुम्ही मला साड्या वगैरे दाखवा जा. त्यांना वेळच नाही आहे, जेवण केलं की ते निघणार आहे. तुलाच कामाला 1-1.5 तास लागेल ना. आटोपते मी लवकर. चला वहिनी. ही तर शांता काकू खूप हुशार आहे. मलाच माझ्या जाळ्यात पकडत होती, पण मला श्रीखंडपुरीचा आस्वाद घ्यायचा होता. पण राहू द्या, नको, माझ्या मागे येईल ते आणखी. किती वेळची वाट पाहून राहिली मी. का बरं हसून राहिले तुम्ही? खूप जोरात हसत येऊन राहिले. विचारा तुम्ही तुमच्या शांताबाईनीले, सॉरी शांताताईले. काय झालं शांताताई, काऊन हसून राहिल्या? काही नाही, सांगतो मग. चाल, साड्या पहा किती महाग साड्या घेतली आहे हिने. 2-2 हजाराची साडी घेतली आहे. बापा 2-2 हजार. आता तुम्ही चालू नका हो सुनीता वहिनी. शांताबाईनीने केलं आतापर्यंत. काय म्हणत. आता तुम्ही शांत राहा. चला, काय झाला? खाली मळली का? मी पुऱ्या करते आणि जेवण करा तुम्ही दोघे. पुऱ्या मीच करते, तुम्ही थकून आले आहे. मी सगळं झालं आहे. कणिक मळून झाली, तेल पण गरम करायला ठेवलं आहे कमी गॅसवर. फक्त पुऱ्याच खायच्या. मी म्हटलं गरम करते आणि जेवण करू. दिने आणि हे कुठे गेले? हे दोघं होते आतापर्यंत घरी, गेले बाहेर. काय माहीत नाही दिने काय म्हणत होता आईस्क्रीम खायचा आहे. हे पोरगंही जेवायच्या अगोदर आईस्क्रीम खाईन का? काही नाही होत, येते ते. तुम्ही बघा साड्या, मी पटकन पुऱ्या तळते. नाही, मग पाहू साड्या, मी तळतो. तुम्ही तिघीजणी आपण एकत्र जेवण करू. चला शांताबाई, हातपाय जोडून ठेवू आपण. बघते आरामात साड्या, मी पुऱ्या गरम करते तोपर्यंत. पटकन जा करा, मी यांना फोन पण करतो. हे दूध कुठून आणलं? तू तर सुनीताबाई तुम्ही बासुंदी केली. त्या लवकर बासुंदी, 2 भाज्या, सगळं इतकं कसं काय केलं? कसं केलं काय केलं ते नंतर आहे, पहिले जेवण करा आरामात. भाऊनी रेडीमेड बासुंदी आणली, त्यामध्ये खूप घट्ट होती ती. त्यामध्ये मी घरचं थोडं दूध मिसळलं, म्हणून ते बासुंदी केली. आम्ही तर श्रीखंड आणलं होतं ना.
काही नाही होत, आणलं तर आणलं, तर पण मी म्हणते की कसं काय केलं एवढ्या लवकर. आणि या 2-2 भाज्या. शांताताई सारखीच सुनीताताईला पण खूप स्पीड आहे. किती स्पीडनी स्वयंपाक केला. आहेच मुळात माझ्या त्या वहिनी. बाप रे बाप, सिद्धी मेरी पटबी मेरी, असं आहे सुनंदा तुझं. जाऊ द्या, पुऱ्या थंड्या होईल, खा तुम्ही. मला एक नाही समजून राहिलं शांता ताई, तुम्ही खाली का बरं बसले? मला ना खालीच बसून जेवण आवडते. दिन्याला सेपरेट ताट का बरं नाही? दिन्या तू एकत्रच बसला. मला माझ्या आईसोबतच बसणं आवडते. सुनीता वहिनी, तुमचं ताट कुठे आहे? तुम्ही ताटाना पहिले, आणि मग आम्ही एकत्र जेवण करू आपण. तुम्हाला पुऱ्या गरम गरम लागेल, तुम्ही तळून राहिली ना, करा तुम्ही जेवण. ह्याच तर किती भरपूर पुऱ्या झाल्या आहे. आणा तुम्ही तुमचं ताटाना. हो सुनीता, आण. वेळ होईल मग तू आरामात केव्हा जेवशील? हो आणतो. तर ताई तुम्ही पण खालीच बसल्या. नाही होत, आम्हाला आवडते, आम्हाला खाली बसूनच जेवण करायची सवय आहे. पोरं आले असते तर एकत्र चांगलं जेवण झालं असतं. येते ना ते शाळेतून आल्यावर मी त्यांना गरम पुऱ्या करून देईन. खूपच छान भाजी झाली आहे सुनीता वहिनी. मला तर श्रीखंड खाव की पुरी खाव की भाजी पोळीसोबत काय खाव काही समजून नाही राहिलं. खरंच सुनीता वहिनी, खूप छान. बटाट्याची भाजी तर खूपच छान झाली. बटाट्याची भाजी ना पुरी असं वाटते किती खाव नाही किती नाही. हा, आणखीन करते मी पुऱ्या. नाही इतकं तेलकट ऑइली मी कधी खात नाही, पण आता मला आता वाटते 2-3 दिवसात चांगल्या भाज्या खाऊ. माझं 2-3 किलो तर वजन वाढलंच असेल, पण भाऊचंच नाही वाढत. माझी काठी तशीच आहे वहिनी पहिलेपासून. आता तुम्ही नेक्स्ट टाइम या ना, तर दोन्ही भाऊ तुम्ही आणि सगळे मुलं एकत्र या. मी तर येऊच, पण तुम्ही सगळेजण एकत्र या. पण मस्त कुठेतरी फिरायला जाऊ मग सगळेजण. आणले का सुनंदा साड्या? हो आणल्या ना. ह्या तर बापरे 2000ची खूपच करून आल्या. इतक्या महाग इतक्या महाग. पण 2च्या वरी राहिलीस ती, तर त्यांना पसंत आली तर दिली नाही का तू? नाही भाऊ, आम्हाला ज्या पसंत आल्या त्याच घेतल्या, पण आमचा हक्क नाही आहे साडीसाठी. अख्खा गिक्काचं काही नाही राहत. किती दिवसानंतर, दिवस काय वर्षानंतर आल्या तुम्ही. मला तर वाटते सुनीता वहिनी पहिल्यांदाच आल्या आहे. हो, एक वेळ आलत्या लग्न झाल्यावर जुन्या घरी. हो, तुम्ही त्या तिकडे राहत होत्या तेव्हा आली होती. हे तर मी पहिल्यांदाच आली. झालं माझं जेवण, मी चाललो अंदर. दीदी रस्त्यात भूक लागत तर बघ जरो को. अरे मामाजीनं कुरकुरे चिप्स घेऊन दिले, ते खाईन ना मी. आवडलं का रे दीदी टी शर्ट? हो खूप आवडलं. टी शर्ट बी आवडला, पॅन्ट बी आवडला. पोटभर जेव, आजची मी तुला एक गिफ्ट देईन. मला नाही पाहिजे गिफ्ट, मला हेच खूप आहे. थोड्याशा पुऱ्या आणि बासुंदी घेऊन जा डब्यात. दिन्याला रस्त्यात भूक भीक लागली तर. 1 तासाचा रस्ता रे, भूक काय लागते त्याला. हो येते ना, तर रस्ता नाही का, ती बिल्डिंगमध्ये नेहमी फिरत राहते. तर शांताबाईची त्याची मस्त मजा घेतली आज. आम्ही तर हसू मी पागल झाली. ते बरी पहिल्या दिवशी बरी यायला पाहून ही ये जा माझ्या घरी नाश्त्याने चहाला. आज यांनी म्हटलं शांता आम्हाला दिसलीच ती, चला तुझ्या घरी चला तुझ्या घरी. तर ती बाई तर लेत नाही कोणाला, मला काम आहे. खूप मजा आली तिची, म्हणून हसत होते का तुम्ही? हो, शांताबाईने केलं असतं ना मजाक तिच्यासोबत. शांता ताईने 2-3 दिवस कोणाची मजाक करायला भेटली नाही ना. नाही हो, तिची काही मजाच घ्यायची होती मला. प्रत्येक वेळेस ना बरे का आपल्याला चला या पण जात होतं तिच्या घरी. मला वाटते रत्नाच आहे. तिचं मन राहून जाईल तिला ना. मी ते लोणचं काढलं आहे थोडंसं, आणि ते लोणचं आणि 2-3 पुरी आणि हे बासुंदी देऊन द्या तिला डब्यात. आणि ते फणस आहे फ्रीजमध्ये अर्धा किलो, ते पण देऊन द्या. त्याच्याशिवाय जमणारच नाही तिचं. पहिले पण पाहून तर घ्या, बेल वाजल्यावर कोण आहे कोण नाही.